हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर कालचा गावचा थोडासा काही क्षण होते ते मी तुमच्यासोबत शेअर केले आणि तुम्हाला सगळ्यांना खूप आवडले. तर म्हणून आणखीन काही थोड्या जे गोष्टी मी कॅप्चर केल्या आहेत तर त्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यानंतर आम्ही निघणार आहे गावावरून. तर बघा, पप्पांनी इथे अंगणामध्ये जी झाडं लावली आहेत आता खूप छान अशी मोठी झाली आहेत, मस्त सगळी झाडं. पण जसं आपण लहान मुलांची काळजी घेतो ना, तशीच झाडांची सुद्धा काळजी घ्यावी लागते. तर हे तुम्हाला दिसते की भाऊ इथे फवारणी करतोय. तर झाडं मोठी जरी झाली असली तरी झाडांवरती ना कीड लागते. तर त्याच्यासाठी रेग्युलर फवारणी करणं खूप गरजेचं असतं. जशी शेतामध्ये कसं पिकाला कीड लागू नये म्हणून फवारणी करतात, तर तसं झाडांना सुद्धा करायचं असतं. तर हे लिक्विड जे आहे ते इथून मुंबईवरूनच पप्पाने नेलं होतं आणि हा पंप सुद्धा आधी नेलेला होता. तर बघा, अशा प्रकारे प्रत्येक म्हणजे पानावर जिथपर्यंत पोचतं आपलं तिथपर्यंत सगळीकडे फवारणी करायची, जेणेकरून कीड लागत नाही पानांना, फळांना. म्हणून आपण जी म्हणजे बाजारातून फळं वगैरे आणतो ना, ते नेहमी स्वच्छ धुवून यासाठीच घ्यायची. कारण प्रत्येक झाडावरती, प्रत्येक पिकावरती अशा प्रकारे फवारणी केली जाते. म्हणजे जरी खूप केमिकलाइज जरी नसेल, पण तरीही थोडं प्रमाणात तरी त्याच्यामध्ये केमिकल असतं, कीटकनाशके असतात की जे आपल्यासाठी हार्मफुल असू शकतात. तर म्हणून फळं वगैरे आणल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून नंतरच ती आपण खायची. तर आम्ही गावाला गेलो ना तर अगदी गावातल्यांसारखंच होऊन जातो आणि तसंच झालं पाहिजे खरं तर, की जैसा देश वैसा भेस असं म्हणतात ना, तसं मस्त असं छान एकदम तिथल्या निसर्गामध्ये असं पूर्ण मिसळून जायचं, तिथल्या रंगामध्ये मिसळून जायचं. मग अशी वेगळी वेगळी कामं जी छोटी मोठी अशी असतात ना, तर ती करायला खरंच खूप आनंद येतो, खूप भारी वाटतं. तर ही एक गोष्ट तुम्हाला दाखवते की आम्ही आमच्या मामाकडे जात होतो आणि मध्ये रस्त्यामध्ये बघा हा रेडा आहे ना, तर हा झुंज झोंबी म्हणतात, झोंबी जिंकून आला होता आणि त्याचं बघा किती स्वागत केलं जातं आणि गावामध्ये सुद्धा प्रत्येक घराघरामध्ये त्याचं स्वागत केलं जातं. तर हे दाखवण्याचं कारण म्हणजे असं होतं की गावाकडे बघा प्रत्येक छोटी छोटी गोष्ट किती आनंदाने साजरी केली जाते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक प्राण्याला, सगळ्यांना महत्त्व दिलं जातं, सगळ्यांना वेळ दिला जातो. असं नाही आहे की तिथे लोकांना भरपूर वेळ आहे, तिथे काही त्यांना कामच नाही आहेत, असं नाही आहे. उलट गावाकडे खूप श्रमाची कामं आहेत. जसं तुम्हाला आता चुलीवर दिसते, वहिनी चुलीवर भाजी टाकते. तर चुलीवर काम करणं जितकं दिसताना आपल्याला असं आत्ताच्या आपल्या शब्दामध्ये एस्थेटिक जे आपण खूप म्हणतो, तर ते दिसणं तेवढं सोपं नसतं खरं तर. कारण चुलीवर जे आपल्याला खाली गॅसवरती बघा आपल्याला पटकन बटन असतं, आपण ॲडजस्ट कमी जास्त करतो. चुलीवर तसं नसतं. जी धग असते ती धग आपल्याला कमी जास्त करता आली पाहिजे. चुलीचा सतत धूर निघत असतो तिथून, तो धूर आपल्याला ॲडजस्ट करता आला पाहिजे. त्यानंतर बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात, तर त्या शिकल्यानंतरच आपल्याला त्याच्यावरती व्यवस्थितरित्या काम करता येतं. कारण जाळ खूप जास्त असतो, कधी कधी पटकन जेवण जळायचे चान्सेस असतात. तसंच बाकीच्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे जे पण कटिंग वगैरे करून ठेवायचं असतं, ते तुम्हाला आधीच सगळं प्री प्लॅनिंग करावं लागतं आणि त्यानंतरच डायरेक्ट तुम्हाला जेवण बनवायला घ्यायला लागतं. तर म्हणून चुलीवर जेवण करणं हा गॅसपेक्षा निश्चितच कठीण आहे. पण चुलीच्या जेवणाची जी चव आहे ना, ती तुम्हाला काय सांगू, अगदी स्वर्गसुख. तर बघा ही चिल्ली पिल्ली बघा कशी मजा करत होती आणि हीच मजा त्यांना भेटली पाहिजे, हा आनंद त्यांना भेटला पाहिजे. आणि खरंच आहे की मी आईला खूप धन्यवाद म्हणेन, ती जिथे कुठे असेल ना तिला खूप धन्यवाद म्हणेन की तिने हे जे घर बांधलं ना, त्यामुळे सगळ्यांनाच एक वेगळाच विसावा इथे आल्यानंतर मिळतो. म्हणजे आता जी पुढची पिढी आहे, पुढच्या पिढीला आपण ह्या गोष्टी भरपूर अनुभवल्या. आम्ही सुद्धा लहानपणी खूप महिना गावाला यायचो, राहायचो, खूप मजा मस्ती करायचो. पण आत्ताची जी पिढी आहे
ती कधी या गोष्टी अनुभवणार, त्यांना कधी या गोष्टी कळणार, त्यांना फक्त गोष्टींमध्येच या म्हणजे अनुभवायला मिळेल का? प्रत्यक्षरित्या सुद्धा त्यांना या गोष्टी अनुभवता आल्या पाहिजे, आपल्या मातीचा स्पर्श त्यांना सुद्धा झाला पाहिजे. तर म्हणून आपल्या गावची ओढ त्यांना सुद्धा लागली पाहिजे. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना लहानपणीच मुलांमध्ये रुजवल्या जातात. तर आपण जर आपल्या मातीकडे गेलो नाही तर आपली मुलं म्हणजे मुलं कसं तिकडे जाऊ शकतात. तर म्हणूनच आपलं जे मूळ आहे ना ते आपण कधीच सोडायचं नाही. आपली जी माती आहे, आपलं जे गाव आहे ते कधीच सोडायचं नाही. गावाला अगदी छोटंसं जरी घर असेल ना तरी नक्की तुम्ही रेग्युलर जात जा. तर जसं मी तुम्हाला काल म्हटलं होतं की इथे कुठेही गेलात ना तर कोरा चहा फिक्स आहे. तर ह्या माझ्या मोठ्या मामी आहेत आणि दाखवत ह्यासाठी नाही मी काही गोष्टी, कारण बघा गावाकडच्या लोकांना कॅमेरा व्हिडिओ या गोष्टी सहसा आवडत नाहीत. तर म्हणून मी बऱ्याच गोष्टी दाखवण्यामध्ये अवॉइड केलं. म्हणजे आपण आपल्या गोष्टी शेअर करतो पण प्रत्येकालाच आवडतं असं नाही. तर म्हणून मी त्यांचं जास्त काही शेअर केलं नाही. पण मुलांना खूप मजा येत होती मामींकडे आणि त्याच दिवशी आम्ही बनवली ती म्हणजे की ही पोपटी. तर जे कोकणातले असतील ना त्यांना माहिती असेल पोपटी म्हणजे नक्की काय. तर ह्याचा ना मी असा एक मस्त सविस्तर असा एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की या पोपटीमध्ये काय काय घातलं जातं. पोपटी म्हणजे काय की अशा या म्हणजे मटक्यामध्ये ना सगळ्या भाज्या वगैरे असं सगळं मिक्स केलं जातं छान मॅरिनेट करून, आणि भांबुर्ड्याचा पाला म्हणतात. तर त्या पाल्याची चव किंवा त्याचा वास असतो ना, म्हणजे तो पाला खाल्ला जात नाही पण त्याचा वास जो असतो तो पुदिन्यासारखा वास येतो आणि त्याच्यामुळेच आपण मटक्यामध्ये जेही काही पदार्थ घालतो तर ते अगदी असे म्हणजे एकदम टेस्टी खूप मस्त लागतात. जसं आपल्या भाषेत आपण इथे काय करतो बार्बिक्यू करतो तसाच हा प्रकार आहे. पण हा गावचा बार्बिक्यू आहे. तर म्हणजे गावाला अशा पद्धती केल्या जातात. तर आम्ही ना आवर्जून ह्या गोष्टी करतो. थोडीशी मेहनत लागते पण मजा येते या गोष्टी करण्यामध्ये. खाण्यासाठी असं नाही पण करण्यामध्ये जी एक त्या प्रोसेसमध्ये जी एक मजा आहे ना ती खूप वेगळी आहे. ती इथे आपल्याला अनुभवता येणारच नाही. आणि गावच्या लोकांची एक गोष्ट तुम्हाला सांगते की जसं आता हा विनोद आहे, म्हणजे गावची जी मुलं किंवा गावची माणसं यांच्यामध्ये इतकी माया आणि इतकं प्रेम असतं ना की असं नाही की त्यांना भरपूर वेळ आहे किंवा काय, पण तरीही त्यांच्या हातातली सगळी कामं सोडून ते आपण जेव्हाही त्यांना काही कुठल्या कामासाठी किंवा कशासाठी आम्ही त्यांना बोलवतो ना ते लगेचच धावत येतात. काय खाते आता जेवली ना? काय बनवतात? पोपटी बनव पोपटी. तिला मारून वाफ देणार. आतमध्ये चिकन टाकलंय, अंडी टाकलेत, पुन्हा पावट्याची शेंगा, पालाची शेंगा टाकलेत आणि तो एक पाला येतो तो टाकलेला आहे. भांबरूड म्हणून आहे. मग ते वाफेने आतमध्ये शिजतं. जर मटकं फुटलं तर पोपटी उडून जाते. आणि मग काय खातात पोपटी? आगवरून बसायचं आपण, पोपटी आपल्या तोंडात द्यायची. काय पण सांगतात. तर या पोपटीचा ना बराच उपयोग होतो. म्हणजे एकतर हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये करतात त्यामुळे मस्त शेकोटी पण मिळते आणि बघा किती जाळ करावा लागतो. पण एक आहे की प्रत्येक गोष्ट करताना अंडर सुपरविजन करावं लागतं, कारण गावच्या गोष्टी जितक्या दिसतात ना तितक्या सोप्या नसतात. त्याच्यामध्ये खूप काही स्किल असतं, खूप अनुभव असतात त्याच्यामागे आणि मगच त्या गोष्टी व्यवस्थित होतात. तर बघा अशी जवळपास 1 ते 1.5 तास अशी छान मस्त अशी भट्टीसारखी तापून मग आतलं सगळं छान म्हणजे शिजलं जातं आणि त्यानंतर थोडा वेळ अजून ना या भट्टीवरती त्याला ठेवलं जातं आणि त्यानंतर त्यातलं सगळं काढलं जातं बाहेर आणि मस्त सगळे मग ह्याचा आस्वाद घेतात. तर बघा हे करायला मजा येणार नाही का सांगा मला. तर अशा प्रकारे. आणि आता बघा मटकं म्हणजे हे मडकं जे आहे ते उचलण्याची पद्धत म्हणजे आता बघा खालून मामाने काय केलं, खालून काठी लावली आणि मग ते मटकं उचलून साईडला ठेवायला लावलं. आम्ही मागे खूप म्हणजे 1-2 वर्षाआधी मला वाटतं आम्ही पोपटी केली होती, त्याच्यानंतर केलीच नव्हती. तर ह्यावेळी ना बघून घेतलं आम्ही सगळं की कसं करायचं काय करायचं. मदत तर लागणारच होती पण तरी म्हटलं की चला आपणही बघून घेऊ, म्हणजे पुढच्या वेळेला आपल्याला जेव्हा करायचं असेल त्यांना खरंच समजा वेळ नसेल तर आपण पण करू शकतो. आणि बघा ही पोपटी अशी काढल्यानंतर ह्याच्यामध्ये काय काय जे सगळं घातलं होतं ना तर ते सगळं असं एक एक करून काढावं लागतं. आणि खरंच सांगते की जेवढं बार्बिक्यू
केल्यानंतर जेवढं टेस्टी लागत नाही ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने यातलं तुम्हाला जेवण टेस्टी लागेल. तर पहिले कसं होतं ना, की पहिले गॅस किंवा चूल, म्हणजे जे लोक भटकंती खरं तर करत राहायचे गावामध्ये किंवा जंगलामध्ये, तर त्यांना या सगळ्या गोष्टींचे इंधन जे आहे ते उपलब्ध नसायचं. तर त्याच्यामुळे अशा काही पद्धती ते फॉलो करत असतील आणि तेच बघून आपण असं सगळं काय काय उद्योग करत राहतो. तर आम्ही तरी गावाला गेल्यानंतर असे काय काय उद्योग करत राहतो. बघा, या शेंगा होत्या याच्यामध्ये, म्हणजे त्यानंतर बटाटे टाकले होते आम्ही, कांदे टाकले होते, लसूण टाकला होता आणि जे खाणारे होते त्या सगळ्यांनी, त्यांना चिकन हवं होतं तर त्यांनी चिकन टाकलं होतं. तर असं खूप मस्त टेस्टी अशी ही पोपटी असते. जे कोकणातले असतील ना स्पेशली, त्यांना नक्कीच माहिती असेल की ही पोपटी काय असते, पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी म्हणून मी स्पेशली हे दाखवलं की असं काय काय गावाला गेल्यानंतर करा, तरच खरंच तुम्हाला गावाला गेल्याची जी मज्जा आहे ना ती अनुभवता येईल. नाही तर परत मग गावाला जाऊनही जर तुम्ही फक्त मोबाईलच बघत राहाल तर मग गावाला जाण्याचा काहीच उपयोग नाही. तर अशा प्रकारे काय काय गोष्टी आमच्या गावाला गेल्यानंतर चालू असतात. आणि बघा, असं थंड झाल्यानंतर ना मस्त एकाच ताटात सगळ्यांनी असं मस्त बसायचं पूर्ण गोल करून आणि या पोपटीचा आस्वाद घ्यायचा. यावेळी थंडी जरा कमी होती, आणखीन जरा अशी मस्त कुडकुड थंडी असती ना तर आणखीन मजा आली असती पोपटीची. पण असं खाण्यासाठी नाही, पण ह्याच्यामुळेच सगळ्यांशी बोलणं चालणं होतं, हसी मजाक होतो आणि त्यातच खरी एक वेगळी मजा असते. तर असा आमचा गावचा स्टे झाला 2-3 दिवसांचा आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहे. तसं आल्यानंतर सगळ्या गोष्टी काढाव्या लागतात, साफसफाई करावी लागते, सगळं सामान आणावं लागतं. तर तसंच जाताना सुद्धा सगळं सामान आवरून व्यवस्थित सगळं पॅक करून सगळं ठेवावं लागतं जागच्या जागी आणि त्यानंतरच निघावं लागतं. तर म्हणून जातानाचं जे पण काही होतं म्हणजे काम होतं तर त्याचं मी काहीच शूट केलं नाही. आता फक्त निघतानाचं मी थोडंसं हे ग्लान्स दाखवते की गावची ही झाडं, ही माती, हे वातावरण हे वेगळंच असतं आणि त्याची एक धुंदीच वेगळी असते. पण ह्या सगळ्या आठवणी आहेत ना, छान अशा मस्त जमा करून घेऊन जायच्या पुन्हा परत येण्यासाठी, पुन्हा त्या नवीन पद्धतीने अनुभवण्यासाठी. प्रत्येकालाच त्याच्या गावची जेव्हा आठवण येते ना तर तेव्हा वेगळंच त्याच्या मनामध्ये एक वेगळ्याच भावना तयार होत असतात. गावाला असं काही खूप काही नसतं, साधेपणा, पण त्या साधेपणामध्ये एक वेगळीच मजा असते, एक वेगळीच माया असते आणि एक वेगळीच ओढ असते. तर तुम्हीही तुमची जी गावचे रूट्स आहेत ना तुमचे, ते नेहमी पक्के ठेवा. आपली आपली मुळं कधीच आपण सोडायची नाहीत आणि त्यामुळेच आपली पुढची पिढीसुद्धा या सगळ्या गोष्टी बघेल आणि त्यांचं सुद्धा अनुकरण करेल. तर गावचे असे अगदी छोटे छोटे क्षण तुमच्यासोबत शेअर केले. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आता आपल्या रोजच्या व्हिडिओजमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.